बाळा, मला माहिती आहे तुझ्या मनामध्ये अशा कितीतरी गोष्टी आहेत रे, ज्या तुला विसरायच्या आहेत, पण त्या तुला विसरून देत नाही. ते तुझं मन. अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या गोष्टींमुळे तुला खूप त्रास झाला आहे. त्या गोष्टी विसरणं म्हणजे खूप अवघड आहे. पण तुला माहिती आहे का, या गोष्टी जर तू मनात ठेवल्यास, नेहमी आठवणीत आणल्यास, तर तुझ्या आयुष्यावरती त्याचा खूप मोठा परिणाम होणार आहे. आलेले आनंदाचे दिवस त्याचा तू आनंद घेऊ शकणार नाहीस. कारण ज्या गोष्टी तुझ्या आयुष्यात चुकीच्या घडल्या आहेत, ज्या गोष्टींमुळे तुला दुःख झालं आहे, त्या गोष्टी जर तू आठवल्यास तर तुझं मन त्यातच गुंतून जाईल आणि येणारे आनंदाचे दिवस, आनंदाचे क्षण तू कधीच भोगू शकणार नाहीस. म्हणून बाळा, अशा काही गोष्टी असतात आयुष्यात की त्याच ठिकाणी सोडून द्यायच्या असतात. ना की त्या आपल्याबरोबर वर्तमानात आणि वर्तमानातून भविष्यात आपल्याबरोबर न्यायच्या असतात. झालेल्या गोष्टीमधून आपण अनुभवातून शिकायचं असतं. प्रत्येक गोष्ट माणसाच्या आयुष्यात काही ना काही तर त्याला शिकवून जाते. अनुभव हा माणसाचा खूप मोठा शिक्षक असतो. तुझ्या आयुष्यात ज्या काही घटना घडल्या, मग त्या वाईट असो, चांगल्या असो, त्या सगळ्या घटना म्हणजे तुझ्या आयुष्याच्या कर्माचा एक भाग आहे. मग जसं तुझ्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडल्या, त्या गोष्टीला देखील तूच जबाबदार आहेस. तसंच ज्या गोष्टी तुझ्या आयुष्यात वाईट घडल्या, चुकीच्या घडल्या, त्याला देखील तूच जबाबदार आहेस आणि तुझं कर्म जबाबदार आहे. म्हणून जे घडलं आहे, ते घडून गेलं आहे. त्याचा आता विचार करत बसू नकोस. आजचा वर्तमान, उद्याचा भविष्यकाळ तुझी वाट बघतो आहे. जे घडायचं होतं ते तुझ्या आयुष्यात घडणारच होतं. मग त्याच्यासाठी तू का बरं तुझा वेळ वाया घालवायचास? का तुझी ऊर्जा वाया घालवायचीस? म्हणून जे काही घडलं ते माझ्या नशिबात होतं, तो माझ्या कर्माचा भाग होता आणि स्वामींच्या मर्जीनेच ते माझ्या आयुष्यात आलं होतं, असं समजून ते विसरून जा. नव्या दिवसांची सुरुवात कर. नव्या ऊर्जेनं नव्या कामाची सुरुवात कर. कारण तू स्वतःला ओळखलं आहेस. का तर इतक्या आयुष्यात तुझ्या घटना घडल्या, त्यातून तू स्वतःला तयार केलं आहेस. त्यामुळे इथून पुढे जरी कुठली घटना तुझ्या आयुष्यात घडली, तर त्याचा तुझ्या आयुष्यावरती वाईट परिणाम होणार नाही याची मला खात्री आहे. परंतु ज्या गोष्टी घडून गेल्या त्या विसरणं मात्र तुला गरजेचं आहे. माणूस हा सर्व बाजूनी जेव्हा अडकला जातो, तेव्हा तो देवाला दोष देतो. पण तो माणसाच्या हे लक्षात येत नाही, त्याच्या आयुष्यात जे काही होत आहे, ते त्याच्या मर्जीनेच होत आहे. कारण आपण पेरतो तेच नेहमी उगवतं. म्हणून बाळा, सोडून दे ते विचार, सोडून दे त्या गोष्टी ज्याने तुला त्रास होत आहे. येणाऱ्या उद्याला सामोरे जायला तयार हो. नवीन आशेने, नवीन ऊर्जेने स्वामींचं नाव घे. मी तुझ्या नेहमी पाठीशी राहीन. तुझं कर्म चांगलं करत राहा. मेहनत कर, कष्ट कर. आणि बाळा, माझं नामजप करायला विसरू नको. स्वतःवर विश्वास ठेवायला विसरू नको. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरू नका.